नमस्कार. मी नीता पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी एक बुक आणली होती 2 वर्षापूर्वी. सिक्रेट ने कैसे बदला मेरा जीवन, लोगों की सच्ची कहानियाँ. ज्यांनी सिक्रेट हे पुस्तक लिहिलं त्या लेखिकेचंच हे दुसरं पुस्तक आहे, रॉन्डा बर्ड नावाचं. हिंदीमध्ये आहे. मी हे खूप वेळा वाचलेलं आहे. ह्यातली एक स्टोरी मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे किंवा सांगणार आहे. हे यासाठी कारण मी यापूर्वीचा एक जो व्हिडिओ अपलोड केला होता ॲक्ट इज इफवरती, की लोकांचा प्रश्न असू शकतो की कारण मी एक 2-3च उदाहरणं सांगितली होती. तर त्यांना असं वाटू शकतं की हे इतर गोष्टींवरतीही पण कसं काम करतं. तर सर्वप्रथम आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती डिसाईड करायची आहे आणि ती मागायची आहे युनिव्हर्सकडे. ती गोष्ट मागायची आहे. मागा, विश्वास करा आणि रिसीव्ह करण्याच्या मोडमध्ये राहा. ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या 3 स्टेप आहेत, 3 पायऱ्या आहेत. मागा आणि ते मिळणार आहे याच्यावरती किंवा मिळतंय याच्यावरती विश्वास ठेवा. मागा म्हणजेच की तुम्हाला काय हवं आहे हे आधी डिसाईड करा आणि ती गोष्ट तुम्ही युनिव्हर्सकडे मागायची आहे आणि त्याच्यानंतर विश्वास, आणि तोही विश्वास असा ठेवायचा आहे की ती ऑलरेडी मला मिळालेली आहे. असं नाही की ती मला मिळणार आहे. ती ऑलरेडी मला मिळालेली आहे असा विश्वास हवा आणि त्या रिसिव्हर मोडमध्ये असायला हवं. म्हणजे तुम्ही स्वीकारण्याच्या अवस्थेमध्ये असायला हवं. तर ही पण एक अशीच टेक्निक आहे जी ॲक्ट इज इफ ह्या बाबतीत आहे. तर आज आपण ती स्टोरी पाहूयात जी मला आवडलेली स्टोरीपैकी एक आहे. US मधला मिसिसिपी नावाचं काहीतरी सिटी वगैरे आहे. तर तिथे मार्टा नावाची एक महिला आहे आणि तिची मुलगी आहे जी 21 वर्षाची आहे आणि तिचा 4 वर्षाचा कुत्रा हे मार्टाकडे राहायला होते 4 महिने. त्याच्यानंतर त्यांची मुलगी दुसरीकडे राहायला गेली आणि जिथे ती राहत होती त्या अंगणामध्ये जो हा कुत्रा होता त्याचं नाव पापाई. तर तो तिच्या अंगणातून हरवला, म्हणजे मार्टाच्या मुलगीच्या अंगणातून तो हरवला. तर जेव्हा तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली, म्हणजे मार्टाला सांगितली, तेव्हा या लोकांनी ते पोस्टर वगैरे बनवून त्या शहरामध्ये खूप ठिकाणी लावले वगैरे आणि ते वाट बघू लागले की कधी कुठून आपल्याला असं समजेल की तो इकडे सापडलाय किंवा इकडे आहे वगैरे. तर खूप दिवस त्यांनी ते पोस्टर चिकटवणं किंवा वाट पाहणं सुरू केलं आणि ते पोस्टर लावण्याचं प्रमाण वाढत गेलं, पण पप्पाही काय भेटला नाही. दरम्यान कुठून तरी फोन यायचे की इकडे बेवारस कुत्रा आहे. तर तिकडे मार्टात जायची, पण तो कुत्रा तिथे नसायचा, म्हणजे तो वेगळाच असायचा. असं खूप वेळा झालं आणि शेवटी ही हताश झाली मार्टा. पण प्रयत्न काही तिने सोडले नाहीत. पण कुठेतरी विश्वास आतून तुटला होता की तो मिळेल की नाही मिळेल काय माहिती असं म्हणून. पण कुठेतरी तिला थोडी अंधुकशी अशी आशा असेल की तो पापाई मिळेल. जेव्हा 4 महिने तिची मार्टाची मुलगी आणि पापाई हिच्याकडे राहायला होते मार्टाकडे, तेव्हा त्या कुत्र्याविषयी तिला सवय झाली होती. त्यामुळे बऱ्याच तळमळीने ती त्याला शोधायचा प्रयत्न करत होती. तर असं करता करता तिने पेपरमध्ये सुद्धा जाहिरात द्यायला सुरुवात केली आणि रस्त्यानं येण्या-जाणाऱ्या लोकांच्याकडे सुद्धा जे काही तिची जाहिरात होती किंवा जे काही पोस्टर होतं तिच्याकडे तिनं ते दाखवायला सुरुवात केली किंवा त्या कुत्र्याचा पापाईचा जो फोटो वगैरे जो काही असेल तो दाखवायला तिने सुरुवात केली. पण वाट पाहण्याव्यतिरिक्त तिच्या हातात काहीच नव्हतं. आणि याच दरम्यान द सिक्रेट नावाचं पुस्तक तिच्या आयुष्यात आलं. तोही असा योगायोग होता. ती तिच्या मुलग्याला कॉलेजमध्ये घेऊन गेली होती. तेव्हा ज्या एरियातनं ती जात होती त्याच एरियामध्ये ते पुस्तक होतं. तरी पण तिची नजर तिथे नाही पडली किंवा ते पुस्तक तिला बघायला नाही मिळालं. पण त्या दिवशी संध्याकाळी परत एकदा ती मुलग्यासाठीच काहीतरी घ्यायला तिथे गेली आणि तिथे बुक स्टॉलच्या तिथेच ते पुस्तक तिला दिसलं आणि त्याच्यावरचं कवर जे आहे, द सिक्रेट ह्या बुकचं कवर जे आहे तिला ते प्रचंड वेगळं वाटलं आणि आवडलं. त्यामुळे तिनं त्या उत्सुकतेपोटी ते पुस्तक खरेदी केलं. घरी येऊन तिनं ते वाचलं आणि वाचल्यानंतर तिनं ते आजमावण्याचा प्रयत्न केला की बघूया तरी, म्हणजे असं जर असेल तर आपल्याला कळेल, आपल्याला अनुभव येईल, ह्या उद्देशानं तिनं ते यूज करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तिने अशी केली की पापाई जेव्हा हरवला हे तिला कळालं होतं तेव्हा त्याचा पलंग जो होता, त्याच्या बसायचं जे ठिकाण होतं ते तिने गॅरेजमध्ये ठेवून दिलं होतं. कारण तो तिला पलंग बघून तो हरवला गेल्याची जाणीव तिची तीव्र होत होती. त्याच्यामुळे तिने ते
तिथून हटवलं होतं. तर जेव्हा तिने ते पलंग आणून त्याच्या जागेवर ठेवलं किंवा त्याच्यासाठी फूड त्याचं जे खाणं असेल ते तिने विकत आणून घरी ठेवलं आणि त्याच्यासाठी ती आधी ज्या गोष्टी करत होती त्या गोष्टी त्या तिने तिथे आणून ठेवायला सुरुवात केली. म्हणजे म्हणजे याचाच अर्थ काय की म्हणजेच तिने पूर्ण विश्वास तिने ठेवला त्या गोष्टीवरती, त्या प्रोसेसवरती, की पापाई घरी येणार आहे तर त्याच्यासाठी तिने जागा रेडी जशी होती तशी आधीची जागा रेडी केली. तो पलंग तिथे ठेवला, त्याच्यासाठी खाणं पिणं आणून ठेवलं, त्याचं जे फूड होतं ते मार्केटमधून आणून ठेवलं. त्याच्यानंतर ती रोज युनिव्हर्सला धन्यवाद द्यायची त्या गोष्टीसाठी, की पापाई घरी आलेला आहे आणि तो सुखरूप आहे याच्यासाठी. तर काही दिवसामध्येच एका व्यक्तीचा फोन आला की पापाई सापडलेला आहे म्हणून. तर ज्यांच्याकडे तो पापाई होता ना त्यांनीच घरी आणून यांच्या पोच केला आणि तिला ह्या गोष्टीनंतर इतका विश्वास निर्माण झाला या टेक्निकवरती किंवा या गोष्टींवरती, की तिला ह्या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. हेच आहे की म्हणजे तिने डाऊट घेतला असता किंवा तिने सतत त्याच गोष्टीचं चिंतन केलं असतं की तो गेला आता, तो आपल्याला परत भेटेल की नाही माहिती नाही. म्हणजे पण तसं न होता तिने जी तिची सध्याची परिस्थिती होती की तो हरवलाय, तो सापडत नाही आहे, भरपूर प्रयत्न केलेत. गेले 3-4 आठवडे ते शोधतायत पण तो मिळत नाही आहे आणि त्याचा काहीच ठावठिकाणा नाही आहे. तरी पण ज्या विश्वासाने तिने त्या गोष्टी करायला सुरुवात केली की तो येणार आहे, नक्की येणार आहे, तो ऑलरेडी आलेला आहे. येणारही नाही आहे, तो आलेला आहे ऑलरेडी. त्याच्यासाठी तिने युनिव्हर्सला धन्यवादसुद्धा दिलेले की तो ऑलरेडी माझ्याकडे आलेला आहे. त्याचं खाणं-पिणं, त्याचं बसण्याचं जे काही आसन वगैरे असेल ना, ते सगळं तिनं म्हणजे इतका दृढ विश्वास ठेवला होता. हेच तर रॉन्डबंड पण सांगतात, की तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मागा. त्याच्यानंतर ते मिळालेलं आहे असा विश्वास ठेवा आणि त्या रिसिव्हिंग मोडमध्ये तुम्ही राहा. मग मार्टानं तेच केलेलं आहे ना, त्या रिसिव्हिंग मोडमध्ये होत्या कारण त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती. असं नाही की तो आल्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करेन किंवा ठेवेन म्हणून. ऑलरेडी तिनं ते केलं होतं आणि इतकंच नाही आहे तर ती रोज युनिव्हर्सला असंख्य वेळा दिवसभरात ती धन्यवाद द्यायची. आणि निकाल तर आपल्या समोरच आहे आणि ही खरी कहाणी आहे. कारण जेव्हा रॉन्डा बर्ननं हे पुस्तक लिहायचा विचार केला, तेव्हा असंख्य लोकांचे द सिक्रेट वाचून असंख्य लोकांचे त्यांच्याकडे सक्सेस स्टोरी यायला लागली. तर त्याच्यातून त्यांनी निवडक स्टोरी काढून या पुस्तकामध्ये त्यांनी हे केलेले आहेत, दिलेले आहेत. तर अशीच ही एक कहाणी आहे आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, की जेव्हा आपल्याला विश्वास असतो, की आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट मिळणार आहे, तेव्हाच आपण ती गोष्ट ते इमोशन आपण निर्माण करतो आणि त्या इमोशननंतरच ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये येते. जसं की मार्टानं ते इमोशन क्रिएट केलं, की तो ऑलरेडी आलेला आहे आणि त्याच्यासाठी ती धन्यवाद देत होती आणि हीच तिची प्रेयर किंवा हेच तिचं जे इमोशन होतं ते इतक्या पटकन पोचलं. तिने तिथे डाऊट नाही घेतला, की मी हे करते तर हे होईल की नाही किंवा हे असं थोडीच आहे, हे पुस्तक वाचून असं काही किंवा हे असं थोडीच आहे, असं जर म्हटलं असतं तर कदाचित हे काम केलं नसतं. तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी सांगते तसं तुम्ही प्लीज शेअर करा. कोणाचं तरी आयुष्य सुंदर बनवण्यापाठीमागे जर आपला हात असेल तर आपल्याला तेवढं पुण्य मिळेल. थँक्यू सो मच.